मागच्या भागात आपण पाहिलं की सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिवाय नुपूरच्या कॉलेजबाहेर उभा राहून तिची वाट पाहत राहिला. सुमारे तासभर तो तिथेच थांबला. कॉलेज बंद झालं, पण नुपूर बाहेर आलीच नाही. तेव्हा त्याला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली. अचानक त्याला आठवलं की समीरला नुपूरला आणायला सांगितलं होतं. त्याला वाटलं होतं की नुपूर समीरसोबत येत असेल. त्याने समीरला फोन केला, पण समीरने फोन उचललाच नाही. दरम्यान घरी हॉलमध्ये सगळे बसले होते. अचानक एक कार येऊन थांबली. आवाज ऐकून सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. कारमधून उतरून शिवाय भराभर घरात आला. सगळेजण त्याच्याभोवती जमा झाले आणि त्याच्या तब्येतीबद्दल, व्यवसायाबद्दल विचारू लागले. पण शिवायचे डोळे फक्त नुपूरलाच शोधत होते. हे पाहून राजश्रीने विचारलं, दादा, तू कोणाला शोधतो आहेस? स्वराने शांतपणे विचारलं. नुपूर कुठे आहे? समीर तिला घेऊन का आला नाही? रागाने तो पुढे म्हणाला, मी दुपारी 4 वाजल्यापासून कॉलेजबाहेर उभा होतो. मग मला आठवलं की समीरचा फोन लागत नाही, म्हणून मी थेट इथे आलो. हे ऐकताच सगळे अवाक झाले. राजश्रीने रागाने विचारलं, काय बोलतोयस तू? तू तर ऑफिसमध्ये होतास. मग अचानक नुपूरला आणायचं काय झालं? तिला तर 1 आठवड्यासाठी मेडिकल कॅम्पला जायचं होतं. तिने सांगितलं होतं की ती तिच्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर जाणार आहे. आम्ही तिला समजावलं होतं, पण तिने आमचं ऐकलं नाही. मग आम्ही तुला फोन केला, तूच होकार दिलास. त्यानंतर आम्ही तुला कितीतरी वेळा कॉल केला, पण तू एकदाही फोन उचलला नाहीस. ऑफिसमध्ये तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस. त्यामुळे आम्हीही काही बोललो नाही. आणि आता येऊन असा प्रश्न विचारतोयस? राजश्री शिवायला म्हणाली, काय तू नुपूरला काहीच सांगितलं नाहीस का? शिवाय थोडा संकोचत म्हणाला, नाही, मी काहीच सांगितलं नाही. राजश्रीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, तू शेवटचं नुपूरशी कधी बोलला होतास? शिवाय शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. राजश्रीने पुन्हा विचारलं, म्हणजे पूर्ण 1 महिन्यापासून तू नुपूरशी बोललाच नाहीस, बरोबर ना? शिवाय शांतच राहिला. राजश्री पुढे म्हणाली, तुला कल्पना आहे का त्या मुलीने किती वेदना सहन केल्या असतील? तिच्या मनावर काय बीतत असेल? तू 1 आठवडा, 1 महिना तिच्याशी काहीच बोलला नाहीस. ती एकटीच तिच्या दुःखात हरवून गेली. कधी तिच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार केलास का? राजश्रीच्या डोळ्यात राग आणि खोल काळजी दिसत होती. ती शिवायला म्हणाली, तुला माहिती आहे का त्या मुलीला किती त्रास होत होता? सगळं दुःख मनात दडवून ती एकटी सहन करत होती. तू कधी तिच्या अवस्थेचा विचार केलास का? आई, सॉरी, खूप काम होतं. तुम्हाला तर माहिती आहे, मी कामात गुंतलो की बाकी सगळंच विसरून जातो. यावेळीही तसंच झालं. नुपूरलाही विसरलो. दुसरं काही नव्हतं, पण त्या मुलीने माझं मन ओळखलं होतं, म्हणूनच मी तुम्हाला काही सांगू शकलो नाही. राजश्री रागाने म्हणाली, जा रे मूर्खा, तू व्यवसायात कितीही यशस्वी झाला असशील, पण आयुष्यात मात्र हरलास. ज्या मुलीने तुझ्यावर जीवापाड विश्वास ठेवला, तिच्या मनाचा ठावही तुला लागला नाही. तिच्या भावना समजून घेण्याचा तू कधी प्रयत्न केलास का? जर तिच्या भावना समजल्या असत्या तर तिला या अवस्थेत कधीच सोडलं नसतंस. मी खूप मोठी चूक केली आहे शिवाय. मी तुला योग्य संस्कार देऊ शकले नाही. इतकी वर्ष तू फक्त व्यवसाय 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 यातच गुंतून राहिलास. पण एका मुलीच्या मनात किती वेदना दडलेल्या असतात हे तुला समजलं नाही. माझं लग्न झाल्यापासून इतक्या वर्षात तुझ्या बाबांनी माझ्याशी कधीच असं वागणं केलं नाही. का? ते व्यवसाय करत नव्हते का? करत होते. तुझे आजोबाई व्यवसायच करत होते. मग तू त्यांच्याकडून नेमकं काय शिकलास? मग त्यांच्यामध्ये जे गुण होते ते तुझ्यात का नाहीत? ते कितीही व्यस्त असले तरी त्यांनी कधीच आपल्या पत्नीला दुर्लक्षित केलं नाही. आणि जर ती म्हणाली असती की तू मला विसरलास, तर तुला ते ऐकायला किती वाईट वाटलं असतं. ती मुलगी लहानपणापासून प्रेम आणि आपुलकी म्हणजे काय हेच समजू शकली नव्हती. आणि आता तूच तिला दुखावत आहेस. तुला कल्पना आहे का तू किती मोठी चूक केली आहेस? आम्हाला काहीच माहिती नव्हतं. कित्येक दिवस ती रडत रडत झोपायची. तुझ्याशी बोलता येत नव्हतं म्हणून तिचे डोळे सुजले होते. आता समजते
ती का म्हणायची की तिचं तुझ्याशी बोलणं होत नाही? पुन्हा सांगते, तुला कदाचित वाईट वाटेल, पण खरंच तू अजून माणूस झाला नाहीस. एका मुलीचं मन समजून न घेता तू तिचं हृदय तोडलंस. आई, सॉरी आई, मला आता माझी चूक समजली आहे. प्लीज आई, नुपूर कुठे आहे ते सांग. मी तिच्याकडे जाऊन माफी मागतो. ती इथे नाही, ती एका आठवड्यासाठी मेडिकल कॅम्पला गेली आहे. जसं 1 महिना ती तुझी वाट पाहत होती, तसंच आता तूही तिची वाट पहा. आता तिने तुला सोडलं आहे. त्या 1 महिन्यात तिने किती वेदना सहन केल्या असतील याची तुला कल्पना येणार नाही. असं म्हणत राजश्री आत निघून गेली. त्यानंतर एकामागून एक सगळेजण शिवायकडे पाहत तिथून निघून गेले. आता सगळ्यांच्या मनात शिवायबद्दल राग होता, कारण त्याने नुपूरला पूर्णपणे एकटं सोडून दिलं होतं. त्या मुलीने किती वेदना सहन केल्या असतील हा विचार करून सगळ्यांचंच मन भरून आलं. आईच्या शब्दांनी शिवायच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढली. तो आपल्या खोलीत गेला. खोलीत पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यांसमोर सोफ्यावर बसून त्याची वाट पाहणारी नुपूर उभी राहिली. अनेकदा तो घरी यायचा तेव्हा ती हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत असायची. तो उशिरा आला तर सोफ्यावर बसून पुस्तक वाचत त्याची वाट बघायची. कधी पलंगावर बसून त्याच्याकडे पाहत गोड हसायची. तो आंघोळ करून बाहेर आला की लाजत त्याच्याकडे पाहायची. संपूर्ण खोलीत त्याला फक्त नुपूरच दिसत होती. एका क्षणात त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो पश्चातापाने भरून गेला. पण त्याला अजून कितीतरी गोष्टींची जाणीव व्हायची बाकी होती. त्याने बॅग सोफ्यावर ठेवली आणि थेट बाथरूममध्ये गेला. बाथरूममध्ये पाऊल टाकताच त्याच्या आणि नुपूरच्या छोट्या छोट्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागल्या. सकाळी आंघोळ करून बाहेर आलेली नुपूर, तिच्या साबणाचा मंद सुगंध अजूनही हवेत दरवळत आल्यासारखा वाटत होता. तो अस्वस्थ होऊन बाथरूममधून बाहेर आला. आपल्या भावना आवरता येत नव्हत्या आणि स्वतःची चूकही स्वीकारता येत नव्हती. तेवढ्यात त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या लॅपटॉपवर गेली. हा तर मी नुपूरला दिलेला लॅपटॉप आहे. तो सुरू का आहे? ती अभ्यास करत होती का? त्याने लॅपटॉप उघडला. त्यात अनेक ईमेल्स आलेले होते. इतके ईमेल्स, काही इमर्जन्सी आहे का? त्याने मेल्स उघडून पाहिले. त्यात अनेक मेल्स तिच्या कामासंबंधीचे होते. तिने ते सगळे काम पूर्ण करून पाठवलेलेही होते. शेवटच्या मेलमध्ये 1 महिन्याचा पगार तिच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज होता. हे पाहून शिवाय चकित झाला. ती काम करते, पण तिने मला कधी सांगितलंच नाही. तिला काम करण्याची गरजच काय होती? मी तर लाखो लोकांना रोजगार देतो, मग तिला काम का करावं लागलं? त्याने त्या कंपनीचं नाव शोधलं. ती एक ऑनलाईन काम देणारी वेबसाईट होती. ती काम का करत होती? मी लाखो लोकांना काम देतो, मग माझ्या बायकोला काम करण्याची गरज का पडली? असं म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला. लॅपटॉप खाली एक छोटी डायरी ठेवलेली होती. त्याने ती हातात घेतली. ही डायरी, पण पहिल्या पानावर तर काहीच लिहिलेलं नाही. तो ती ठेवणार इतक्यात त्याची नजर पुढच्या पानावर गेली. पहिलं पान रिकामं होतं, पण पुढे काहीतरी लिहिलं आहे. त्याने डायरी उघडून वाचायला सुरुवात केली. काही दिवस मी खूप आनंदात होते, पण बहुतेक देवाला माझा आनंद आवडला नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एकटेपणाचा आजार परत आला. काय झालं माहिती आहे? माझे शिव मला सोडून गेले. हे वाचताच शिवायच्या डोळ्यात पाणी आलं. ठीक आहे, जाऊ दे, ते गेले, पण एकटेपण माझ्यासाठी नवीन नाही. पण यावेळी हा एकटेपणा खूप वेदना देतो आहे. असं वाटते की माझं कोणीच नाही. माझ्या मनातलं कुणालाही सांगू शकत नाही, म्हणून तुलाच सांगायला आले आहे. माझ्या शिवने मला काय म्हटलं माहिती आहे? आत्तापर्यंत सगळ्यांनी मला खूप काही बोललं, पण हा त्रास सहन करणं खूप कठीण आहे. आज शिवचं बोलणं ऐकून वाटतंय मला खरंच जगायचं आहे का? कधी कधी वाटतं गच्चीवरून उडी मारावी किंवा कुठेतरी दूर निघून जावं, पण जाऊ तरी कुठे? मरायचं धाडसही नाही. एक डॉक्टर असं बोलू शकतो का? म्हणून मी गप्प राहिले, पण आता सहन होत नाही. हे वाचून शिवायच्या हृदयावर जणू कोणीतरी वार केला. मी असं का केलं? जर तिने खरंच काही टोकाचं पाऊल उचललं असतं तर?
तो डोक्यावर हात ठेवून बसला. त्याच्या कानात स्वतःचे शब्द पुन्हा घुमू लागले. इथे एवढी मोठी समस्या सुरू आहे आणि तुला याची काहीच जाणीव नाही. माझ्यासोबत राहणं म्हणजे वेळेची नासाडी आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू आलीस आणि मी हारलो. त्याचे डोळे मिटले. त्याला नुपूरचे घाबरलेले डोळे, थरथरणारा चेहरा आणि अश्रूंनी भरलेली नजर स्पष्ट दिसू लागली. तो धाडकन जमिनीवर बसला. का? मी हे कसं करू शकलो? बिचाऱ्यांनी हे सगळं कसं सहन केलं असेल? मला तर एक क्षणही सहन होत नाही. तिने पूर्ण 1 महिना हे सगळं मनात दडवून ठेवलं आणि कुणालाही काही सांगितलं नाही. नुपूर, माफ कर, माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. तो खोलीत मोठ्याने ओरडला, पण त्याचा आवाज ऐकायला, त्याला समजवायला तिथे कोणीच नव्हतं. जसं नुपूर अनेक दिवस एकटी रडत राहिली होती, तसाच आज शिवाही एकटाच कोसळला होता. नुपूर, तू मला माफ करशील का? इतकं सगळं बोलल्यानंतर तू मला कसं माफ करशील? जर तू मला कायमचं सोडून गेलीस तर तुझ्याशिवाय मी कसा जगू? मला तर हा 1 तासही सहन होत नाही. श्वास गुदमरतो आहे. जर तू पूर्ण 1 महिना अशाच अवस्थेत होतीस आणि कुणालाही काही सांगितलं नाही, तर तू किती वेदना सहन केल्या असशील. काय तू मला कायमची सोडून जाशील? रागाच्या भरात बोललेले स्वतःचे शब्द आता त्यालाच जाळत होते. माझं प्रेम, माझी नुपूर, ती इतकी वेदनेत होती. तिने खरंच मरण्याचा विचार केला होता का? तिच्यासोबत काही वाईट तर घडलं नसेल ना? त्याच विचारात तो घाबरत उठून पुन्हा उभा राहिला आणि हळूहळू पुढे चालू लागला. त्याच्या डोळ्यात एकच निर्धार होता. दुसरीकडे नुपूर ज्या ठिकाणी गेली होती त्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी होती. आजूबाजूच्या गावांमधून अनेक लोक आपली तपासणी करून घेण्यासाठी आले होते. बहुतेक सर्वजण कष्टकरी होते. वृद्ध आई वडील स्वतःहून आले नव्हते. आले असतील तर त्यांच्या मुलांनी त्यांना सोबत आणलं होतं. कॅम्पमधील डॉक्टर सर्वांची तपासणी करत होते. अशा लोकांसाठी ही मोठी संधी होती, कारण त्यांना सहजासहजी हॉस्पिटलमध्ये जाता येत नव्हतं. कालच्या तुलनेत आज गर्दी आणखी वाढली होती. लोकांना उभं राहायलाही जागा उरली नव्हती. सगळे धावपळ करत होते. कुणाला कुणाशी बोलायलाही वेळ नव्हता. कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ पार्थ आणि साहिल उभे राहून आलेल्या लोकांच्या अडचणी ऐकत होते आणि त्यांना योग्य विभागाकडे पाठवत होते. तेवढ्यात एक कार येऊन थांबली. हे काय? हा तर सर्वसामान्य लोकांसाठी कॅम्प आहे. मग ही कार कोण घेऊन आलं? पार्थ म्हणाला. ड्रायव्हरच्या सीटमधून एक व्यक्ती उतरली आणि त्याच्या मागून शिवाय खाली उतरला. अरे, हा तर शिवाय आहे, साहिल आश्चर्याने म्हणाला. पार्थने त्याच्याकडे पाहिलं. सर, तुमचा चेहरा इतका थकलेला का दिसतोय? साहिल हसत म्हणाला. 1 दिवस नुपूरला न पाहिल्यामुळे याचा चेहराच कोमेजला आहे. खरंच शिवायचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. रात्रभराच्या अवस्थेमुळे आणि तणावामुळे त्याची अवस्था वाईट झाली होती. सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे शेवटी आजी स्वतः त्याला उठवायला आल्या होत्या. त्याची अवस्था पाहून घरचे सगळेच हादरले. राजश्री जरी त्याच्यावर रागावली होती तरी तिचं आईचं मन हे दृश्य सहन करू शकलं नाही. तिने विजयला बोलावून सगळी घटना सांगितली आणि त्याला शिवायला नुपूरकडे घेऊन जाण्यास सांगितलं. शिवायला नुपूरला भेटायची खूप इच्छा होती, पण एका बाजूला आईने सांगितलेलं 1 आठवडा तिच्यापासून दूर राहा म्हणजे तिच्या वेदना तुला कळतील, तर दुसऱ्या बाजूला त्याचा अपराधीपणा त्याला तिच्यासमोर जायला अडवत होता. पण आता राजश्रीनेच त्याला जाऊन भेटायला सांगितलं होतं. संपूर्ण प्रवासात त्याच्या मनात फक्त नुपूरचेच विचार होते. ती मला पाहिल्यावर काय करेल? मला मिठी मारेल, रागवेल, काहीच न बोलता निघून जाईल की कायमची मला सोडून जाईल? अशा अनेक प्रश्नांनी तो अस्वस्थ झाला होता. ठीक आहे, नुपूर आत आहे, मी तिला घेऊन येतो, असं म्हणत पार्थ आत धावत गेला. शिवाय दरवाजाजवळ शांत उभा राहिला. काही मिनिटात पार्थने नुपूरचा हात धरून तिला बाहेर आणलं. रस्ताभर पार्थला रागवत येणारी नुपूर अचानक थांबली. शिवायकडे तिची नजर केली. तिचे उघडे राहिलेले ओठ, मोठे झालेले डोळे हळूहळू शांत झाले. क्षणातच तिचा चेहरा कोमजला.
ते पाहून शिवायचं मन तुटलं. पूर्वी नुपूर कितीही दुःखी असली तरी त्याला पाहताच कमळासारखी खुलून यायची. पण आज चेहऱ्यावर ना आनंद होता ना हसू, फक्त वेदना होत्या. दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांचे मित्र शांतपणे आपापल्या कामाला लागले. विजयी त्यांना एकांत मिळावा म्हणून बाजूला जाऊन उभा राहिला. दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. पण त्या नजरेत पूर्वीसारखं प्रेम नव्हतं. शिवायच्या नजरेत अपराधीपणा होता. नुपूरच्या नजरेत मात्र रिकामेपणा. तिच्या डोळ्यातलं प्रेम जणू कुठेतरी हरवून गेलं होतं. हे पाहून शिवायचं हृदय तुटलं. किती वेळ दोघे तसेच उभे होते. कुणालाच कळलं नाही. शेवटी नुपूरच बोलली, असं गप्प उभं राहून काय होणार? माझ्याकडे खूप काम आहे. ती आजूबाजूला पाहत म्हणाली, तुम्ही सगळे इथे काय करताय? काही मीटिंग आहे का? पण हे तुमचं ऑफिस नाही, मग इथे मीटिंग कशी? तिच्या मनात बसलं होतं की शिवाय इथेही व्यवसायाच्या कामासाठीच आला आहे. तिला पाहून त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. पण बोलायला शब्दच फुटत नव्हते. मला कळत नाही मी काय बोलू. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला काहीच समजत नाही. मी काय करू हेही कळत नाही. तो थरथरत म्हणाला, प्लीज माझ्याकडे अशा अनोळखी माणसासारखं बघू नकोस. त्या दिवशी रागाच्या भरात मी खूप चुकीचं बोललो. खरंच माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. मला तर मी काय बोललो हेही आठवत नव्हतं. जर मला आधी समजलं असतं तर मी तुला कधीच असं तुटू दिलं नसतं. मला माफ कर. तुझी डायरी वाचल्यानंतर मला सगळं समजलं. मी पापी आहे, पापी असं म्हणत तो रडू लागला. डोळे पुसत तो पुढे म्हणाला, सगळी डायरी वाचली पण ते सहनच होत नाही. 1 महिना तू हे सगळं कसं सहन केलंस मला समजत नाही. मला श्वासही घेता येत नाही. तुझ्या समोर यायची हिंमत होत नाही. आईनेच मला इथे पाठवलं. आता काय करू? माफी कशी मागू हेही मला माहीत नाही. मी जे बोललो ते चुकीचं होतं. नाही, चुकीचं नाही, ते घाणेरडं होतं. तुला जी शिक्षा द्यायची असेल ती दे, पण प्लीज मला अशा परक्या माणसासारखं बघू नकोस. मला सोडून जाऊ नकोस. असं म्हणत त्याने थरथरत्या हातांनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. नुपूरने लगेच हात मागे घेतला. अहो काय करताय? सगळे बघत आहेत. निदान हात तरी सोडा. ती त्याचा हात धरून त्याला बाजूला घेऊन गेली. त्याची चूक कितीही मोठी असली तरी सगळ्यांसमोर तो अशा अवस्थेत माफी मागत उभा राहावा हे तिला सहन होत नव्हतं. दुरून पाहणाऱ्यालाही त्याचा घाबरलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. तिने त्याचा हात सोडला आणि शांतपणे म्हणाली, मला काय बोलावं तेच कळत नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू पाहून मला त्रास होतोय, पण काहीतरी आहे जे मला थांबवते. सॉरी, प्लीज तुम्ही जा. माझ्याकडे खूप काम आहे. घरी कुणालाही काही सांगू नका. ते सहन करू शकणार नाही. मी 1 आठवड्यानंतर घरी येईन. तोपर्यंत प्लीज इथे पुन्हा असं येऊ नका. तेवढ्यात एक व्यक्ती नुपूरला आत बोलवायला आली. ती काही न बोलता आत निघून गेली. शिवाय तिथेच स्तब्ध उभा राहिला. तिच्या शब्दांमधला दुरावा त्याला आतून पोखरत होता. पुन्हा मला शोधत इथे येऊ नका. तुमचं काम बघा. जरी तिने हे थेट सांगितलं नव्हतं तरी त्याला तसंच जाणवलं. तरीही त्याचं मन तिच्याकडे धावत होतं. थोडा वेळ विचार करून त्याने एक निर्णय घेतला. तो थरथरत विजयला घेऊन नुपूर जिथे होती तिथे गेला. नुपूर आपल्या विभागात बसून रुग्णांची माहिती घेत होती. तेवढ्यात विजय घाईघाईने आत आला. नुपूर काही विचारणार इतक्यात तिची नजर त्याच्या हातावर पडली. शिवायच्या हातातून रक्त वाहत होतं. तो मात्र वेदना विसरून फक्त नुपूरकडे पाहत उभा होता. डॉक्टर असूनही आपल्या प्रेमाच्या हातातून वाहणारं रक्त पाहून नुपूरचं मन हेलावलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विजय म्हणाला, तुझ्याशी बोलून झाल्यावर मी याला गाडीत बसवत होतो. दार बंद करायला गेलो तर हा अचानक हातमध्ये घालून बसला. दार लागलं आणि हाताला मोठी जखम झाली. जरा बघ ना. विजयला खरं कारण माहीत नव्हतं, पण ही सगळी शिवायची मुद्दाम केलेली कृती होती. नुपूरने काही न बोलता त्याच्या जखमेवर औषध लावायला सुरुवात केली. शिवायला वेदनाच जाणवत नव्हत्या. तो फक्त आपल्या प्रेयसीकडे पाहत होता. इतक्या दिवसांनी ती त्याच्या इतक्या जवळ होती.
तिच्या डोळ्यात स्वतःसाठी अश्रू पाहून त्याचं मन तुटतही होतं आणि कुठेतरी आशेची एक छोटीशी किरणही जागी होत होती. औषध लावून झालं, पण नुपूरचं रडणं थांबत नव्हतं. पार्थ शांतपणे तिथून निघून गेला. दोघे पुन्हा एकटे उभे राहिले. 10 मिनिटे गेली, पण तिचे अश्रू थांबले नाहीत. शेवटी शिवाय हळू आवाजात म्हणाला, अगं वेडाबाई, मला काही झालेलं नाही, छोटीशी जखम आहे. नुपूरने रागाने त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणालात? ही जखम कशी झाली? खरं सांगा. पुन्हा भाऊने सांगितल्यासारखं काहीतरी खोटं सांगू नका. खरं सांगायचं तर ही जखम तुम्ही मुद्दाम केली ना? तिच्या डोळ्यात राग होता, पण त्या रागामागे अथांग वेदना दडल्या होत्या. शिवायने मान खाली घातली. सॉरी नुपूर, तू माझ्याशी नीट बोलत नव्हतीस. मला समजत नव्हतं तुझ्याशी कसं बोलू. तू म्हणालीस माझ्यापासून दूर राहा, म्हणून मी हे सगळं केलं. सॉरी. नुपूरने अश्रू पुसले. आता काय बोलू तुमच्याशी? इतके दिवस तुम्ही आलाच नाहीत. माझं मन तडफडत होतं आणि आज जेव्हा आलात तेव्हा आपल्या प्रेमाच्या सुंदर आठवणी आठवल्याच नाहीत. फक्त त्या दिवशी तुम्ही बोललेले शब्द आठवले. मी खूप प्रयत्न केला ते विसरायचा, पण तुम्ही तर सगळं विसरलात ना. एक डायरी वाचली आणि सगळं आठवलं. मग माफी मागायला आलात. तुमची माफी मला समजत नाही. तुमचे अश्रू मला त्रास देत नाहीत, पण तुमचे ते शब्द तेच सतत आठवत राहतात. तुम्ही तर सगळं विसरून शांतपणे जगलात, पण मी त्या प्रत्येक शब्दासोबत रोज मरत होते. यात माझी काय चूक होती? का तुमचे अश्रू आजही मला त्रास देतात? तुमच्या जखमा मला त्रास देतात. तुमची माफी मला त्रास देते. तुमचं मन मला समजतं, तुमचं कामही मला समजतं, सगळं समजतं, पण तरीही मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही. माझं मन आणि माझं शरीर तुमच्यापासून खूप दूर गेलं आहे. मलाच माहीत नाही इच्छा असूनही मी पुन्हा तुमच्याजवळ येऊ शकेन का. म्हणूनच आधी तुम्ही बोलत होतात तेव्हा मी काहीच बोलले नाही, पण आता जे बोलते आहे ते तुम्हाला नक्कीच दुखावेल. तुम्ही विसरू शकता, कारण ते शब्द तुम्ही बोलले होते, पण मी ते ऐकले आहेत. ते प्रत्येक शब्द ज्यांनी मला लाजिरवाणं केलं. जर हे सगळं दुसऱ्या कोणी म्हटलं असतं तर कदाचित मी त्याच क्षणी मरून गेले असते. माझ्यासाठी ती काही नवीन गोष्ट नसती, पण तुमच्या शब्दांनी माझ्या स्त्रीत्वाला, माझ्या प्रेमाला लाज आणली. या जखमा घेऊन मी पूर्ण 1 महिना जगले. आधी माझ्यासोबत काही झालं तरी मी ते सहन केलं, पण हे मी अजिबात सहन करू शकत नाही. दररोज तडफडत राहिले. या सगळ्यातून कसं बसं बाहेर पडायचं याचाच विचार करत स्वतःशी लढत राहिले. आता कुठे थोडी थोडी बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही पुन्हा येऊन मला त्याच अंधारात ढकलत आहात. मलाच कळत नाही माझ्यात आता काय उरलं आहे. मी काय विचार करते आहे हेही मला समजत नाही. खूप गोंधळ होतोय, खूप भीती वाटते. प्रत्येक गोष्टीची भीती वाटते, प्रत्येक माणसाची भीती वाटते, अगदी तुमची सुद्धा. असं म्हणत तिने डोळ्यातील अश्रू पुसले. तिच्या शब्दांनी जणू शिवायच्या जीवावरच घाव घातला होता. तो फक्त शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत राहिला. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती म्हणाली, प्लीज मला यातून बाहेर यायला थोडा वेळ द्या. तोपर्यंत असं काहीही करू नका ज्यामुळे मी पुन्हा त्याच अंधारात कैद होईन. मला हे अजून कसं समजावू तेच कळत नाही. प्लीज, असं म्हणत ती आत निघून गेली. तिने बोललेला प्रत्येक शब्द शिवायला पचत नव्हता. तो जड पावलांनी कारमध्ये जाऊन बसला. त्याच्या मनात फक्त तिचे शब्द घुमत होते. माझ्या शब्दांनी तिला इतकं दुःख दिलं, ती इतक्या खोल जखमी झाली. तिने किती यातना सहन केल्या असतील. ज्याने दुःख दिलं त्यानेच मलम लावायला हवं होतं, पण मीच तिच्या जखमांवर मीठ चोळलं. आपल्या बांधलेल्या मनगटाकडे पाहत तो स्वतःशीच बोलत राहिला. खूप विचार करूनही त्याला काहीच मार्ग सापडला नाही. शेवटी त्याने मनाशी ठरवलं, वेळेवर सगळं सोपूया. तिचं मन बदलेपर्यंत मी तिची वाट पाहीन. माफी मागणारा याचक बनून, एक प्रेमी बनून, असा विचार करत 1 आठवडा निघून गेला. त्या दिवसानंतर शिवायने नुपूरला भेटण्याचा प्रयत्न केला नाही ना तिला फोन केला. एका बाजूला त्यामुळे नुपूरला थोडा दिलासा मिळाला, पण दुसऱ्या बाजूला तिचं मन पुन्हा अस्वस्थ होऊ लागलं. या स्वार्थी मनाचं काय करू असं म्हणत ती स्वतःलाच दोष देऊ लागली.
शिवायही ऑफिसला जात नव्हता. तो फक्त घरातच बसून राहायचा, हरवलेला, शांत. जेव्हा कोणी त्याला विचारायचं असं का करतोयस, तेव्हा तो फक्त एवढंच म्हणायचा, नुपूर ज्या अवस्थेत आहे मला पण तसंच राहायचं आहे. आई बरोबर म्हणाली होती. तिने 1 महिना दुःख सहन केलं. तिचं दुःख मी कमी करू शकत नाही, पण मी जे केलं त्याची ही शिक्षा मी स्वतःला देतोय. आता घरच त्याचं संपूर्ण जग बनलं होतं. बहुतेक वेळ तो स्वतःच्या खोलीतच बंद राहायचा. पण नुपूर तशी नव्हती. तिने स्वतःचं मन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. ती घरच्यांशी बोलायची, हसायचा प्रयत्न करायची, जेणेकरून तिच्या मनाला थोडासा तरी आधार मिळेल. पण शिवाय पूर्णपणे एकटेपणात बुडाला होता. तो एकटेपणा त्याला शांतता देत होता की अजून जास्त वेदना हे त्यालाच कळत नव्हतं. जे लोक आधी त्याच्या चुकांवर त्याला रागवायचे तेच आता त्याची अवस्था पाहून दुःखी होत होते. अगदी राजश्रीलाही त्याची दया आली. ती म्हणाली, चूक केली आहेस तर माफी माग. असं राहिल्याने काहीच ठीक होणार नाही. त्या मुलीकडे जा, तिच्याशी बोल, माफी मागायचा मार्ग शोध. जर तिचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल तर ती तुला माफ करणार नाही का? असा देवदासासारखा दाढी वाढवून फिरण्यात काही अर्थ नाही, समजलास? उद्या सकाळी जा आणि तिला घरी घेऊन ये. सुरुवातीला राजश्रीने त्याला प्रेमाने समजावलं, पण शिवायमध्ये काहीच बदल झाला नाही. तेव्हा ती कठोर झाली. तिच्या शब्दांचा परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय नुपूरला घरी आणण्यासाठी कॅम्पकडे निघाला. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये इथपर्यंत पाहिलं असं नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ शेअरही करा. इथपर्यंत साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.